SIP खूप झाल्या, म्युच्युअल फंड पण खूप झाले, आता काहीतरी नवीन सांगा, असंच तुम्हाला वाटत असेल तर हा रील तुमच्यासाठी आहे. सेबीने काही महिन्यांपूर्वी म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त गुंतवणुकीचा एक नवीन प्रकार ज्याला मान्यता दिली त्याचं नाव आहे SIP म्हणजे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, जे पुढच्या काही महिन्यांमध्ये खूप साऱ्या म्युच्युअल फंड कंपन्या घेऊन येतील. आता SIF म्हणजे काय आहे तर हा म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त शेअर बाजारातच इन्व्हेस्टमेंट करणारा नवीन प्रकार, जो हाय रिस्क आणि हाय रिटर्न या प्रकारामध्ये मोडू शकतो. रिस्क हा नक्कीच घेणार, पण रिटर्न म्युच्युअल फंड पेक्षा जास्त देणार का हे येणारा काळ ठरवेल. त्याच्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचे, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच मिनिमम 10 लाख रुपये आहे. आता जर कधी तुमच्याकडे 10 आणि 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर याचा अजिबात विचार करण्याची गरज नाही. आपलं म्युच्युअल फंड आपल्यासाठी द बेस्ट आहे. जर तुमच्याकडे 50-60 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ आहे, तुम्हाला ॲडिशनल 10 लाख रुपये 15 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे असेल तरच आपण SIFचा विचार करायचा, कारण त्याच्यात मिनिमम 10 लाख रुपये तिकीट साईज असणार आहे. दुसरं, याच्यात F&O फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगला मान्यता मिळालेली आहे, त्याच्यामुळे हे हाय रिस्की राहतील. याच्यामध्ये लॉंग शॉर्ट असतात, म्हणजे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग हे कंपन्या करू शकतील. तर आता मला कमेंट करून नक्की सांगा की खरंच तुम्हाला SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का, आणि हा रील त्यांना पाठवा ज्यांना SIP म्युच्युअल फंड पेक्षा वेगळं काहीतरी हवं आहे.